जी 2 वर्षामध्ये म्हणजे आता तुम्हाला 2 वर्ष या वर्षी होतील. 2024 मध्ये तुम्ही मुख्यमंत्री झालात. 26 चालू आहे. या वर्षाच्या शेवटी तुम्हाला 2 वर्ष पूर्ण होतील. देवेंद्र फडणवीस यांची पहिली जी 14 ते 19 आम्ही जी टर्म बघितली आणि आत्ताची आपण बघतोय, यावेळेस मित्रपक्षांचा जास्त त्रास होतोय की आधीच्या ह्याच्यामध्ये मित्रपक्षांचा जास्त त्रास होता तुम्हाला? कारण यावेळेस कसं दिसतंय ना की अनेक गोष्टींवरनं ती, आणि शिंदेनी ते मान्यच केलं एका पद्धतीने की आमच्यामध्ये कोणीतरी काय मीठ घालायचा प्रयत्न करतंय किंवा हे करायचा प्रयत्न करतंय, पण आम्ही त्याला बळी पडणार नाही. काहीतरी चालू आहे असं त्यांनी एका पद्धतीने पब्लिक डोमेनमध्ये पहिल्यांदा मान्य केलं शिवसेनेच्या वर्धापन दिनी. तर हे काय आहे नक्की? मला तरी कुठलाही त्रास नाही. माझं सरकार स्मूथ चाललेलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आलेले सगळे विषय हे एकमताने मंजूर होतात. सगळे निर्णय जे काही धोरणात्मक आम्ही घेतो ते एकमताने घेतो. आता साहिल, तुम्ही एक लक्षात घ्या की आम्ही 3 वेगवेगळे पक्ष आहोत. तिन्ही पक्षांचे काही ॲस्पिरेशन्स आहेत. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे ॲस्पिरेशन्स आहेत. त्यामुळे खूप वेळा असं होतं की स्थानिक स्तरावर आमचे कम्पिटिंग इंटरेस्ट तयार होतात. काही जिल्ह्यांमध्ये तयार होतात, काही जिल्हा परिषदांमध्ये तयार होतात, काही नगरपालिकेत तयार होतात. ती तात्पुरती भांडणं असतात. म्हणजे ती काही भांडणं नसतात, ती कम्पिटिंग इंटरेस्ट असतात. कारण शेवटी आम्हालाही आमचा पक्ष जिवंत ठेवायचा आहे, त्यांनाही ठेवायचा आहे. आणि दुर्दैवाने अनेक ठिकाणी आता विरोधी पक्ष तेवढा स्ट्रॉंग नसल्यामुळे आम्हालाच आपापसामध्ये त्या ठिकाणी लढाई करावी लागते. मग तुमच्यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष कोण आहे? मग नाही, आम्ही दोघेही सत्ताधारीच आहोत. फक्त त्या महानगरपालिकेत मला तरी असं वाटतं भारतीय जनता पार्टी सर्व सत्ताधारी आहे आणि काही काही ठिकाणी इतर लोक कधी कधी विरोधी पक्ष. आणि असं नाही आहे. आता बेसिकली कसं आहे, आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहोत ना. त्यामुळे आमचा प्रेझेन्स हा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक नगरपालिकेत, प्रत्येक जिल्हा परिषदेत, प्रत्येक महानगरपालिकेत आहेत. त्या बाकी आमचे जे 2 मित्र आहेत त्यांचा जो काही त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काही जिल्ह्यांमध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे, काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे. आम्ही सगळीकडे आहोत. म्हणून तुम्हाला असं दिसतं. आता त्याच्यासोबत तुम्ही बघा, जवळपास 2/3 ठिकाणी आम्ही अलायन्स पण करू शकलो, एकत्रित येऊ शकलो. 1/3 ठिकाणी नाही आलो, भांडणं झाली, ती सोडवली आम्ही. आता सोबत आहोत. नाही, पण ते दिल्लीत जाऊन सोडवायला लागतात ना. दिल्लीत जातात, मग तुम्हाला सांगावं लागतं की नाही, जे काय असेल ते आम्ही इथेच सॉल्व्ह करू म्हणून. आणि दिल्लीत कुठलंही भांडण सुटत नाही. आणि दिल्लीने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या छोट्या मोठ्या गोष्टी महाराष्ट्रातच तुम्हाला करायच्या आहेत. दिल्लीला इतकी कामं आहेत की दिल्ली या गोष्टी एंटरटेन करत नाही. हे जे काही असतं ते महाराष्ट्रातच त्याचे निर्णय होतात. काही अडचणी आल्या तर आम्ही महाराष्ट्रातच सोडवतो. तो मेसेज योग्य ठिकाणी पोहोचलाय का अजून पोहोचायचा बाकी आहे? सगळीकडे मेसेज योग्यपणे पोहोचलेला आहे.